मी तुमचा लाडका राहुल. मी तुमचा लाडका आधी. तुमचं स्वागत आहे आमच्या मोटो ब्लॉग चॅनल मध्ये. आज आपण एक देवस्थान कव्हर करण्यासाठी जातो आहोत, पण आज आपल्याकडे बाईक नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आज आपण आपली कार घेऊन चाललेलो आहे. का मोटरसायकलला थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याला सर्व्हिस सेंटरला आपण पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे आज हा ब्लॉग आपण कारमध्ये शूट करणार आहोत. त्याच्यामुळे थोडेसं ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो, कारण की मी सुरुवातीला म्हटलं होतं की आपले सारे ब्लॉग हे बाईकवरती राहणार आहे, पण आता त्या कारणामुळं आपल्याला ब्लॉग तरी बंद नाही करता येत. त्याच्यामुळं आज आपण कारमध्ये ॲडजस्ट करा. पुढच्या वेळेस आपण बाईकवरती जाऊ. आणि हे जे देवस्थान आपण कव्हर करणार आहोत हे महादेवाचे देवस्थान आहे. एक नवीन ठिकाण मला माहीत झालं होतं, मी अजून तिथं व्हिजिट केलेलं नाही आहे. त्याच्यामुळं माझे पण दर्शन होईल, माझ्यासोबत तुमचे पण होईल. त्याच्यामुळं आता आपण एन्जॉय करा ही राईड. पुढच्या वेळेस आपण खरंच बाईकवर जाऊ. आजच्या वेळेस आपण कारमध्ये ॲडजस्ट करायचं. रस्त्यानं जाता जाता हे लोकेशन आपल्याला सापडलं होतं. हे जरा निसर्गरम्य ठिकाण होतं. मग आधीला म्हटलं तू तुझ्या रील इथं शूट करून घे. आधीचं एक इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, ते तुम्हाला त्याची माहिती देईल. त्याला प्लीज फॉलो करा आणि सपोर्ट करा. आधी अकाउंटचं नाव सांग त्यांना. ऑफिशियल आधी आहे माझ्या इंस्टाग्रामचं नाव, तेवढं प्लीज फॉलो करा आणि सपोर्ट करा गाईज आपल्या मराठी माणसाला. स्टे वॉच. थँक्यू. तर चला तर गाईज निघलेलो आहे आपण भालगाव या मंदिराला कव्हर करण्यासाठी. आता आपण घरापासून निघलेलो आहे, या मडीशीत आलेलो आहे. चला बघूया काय होतं. मी पण मंदिर कधीच बघितलेलं नाही इथे. फक्त त्या मंदिराची जी फोटो इमेजेस आहेत ते मी बघितलेले आहे आणि मित्रांकडून ऐकलेलं आहे की मंदिर दिसायला आणि फार छान आहे. आणि आणखी एक खास गोष्ट, महाशिवरात्रीच्या टायमाला तिथे साक्षात नागदेवता हे आपलं दर्शन देतात. आपल्या गावाच्या जवळ एवढे भारी भारी देवस्थान आहे यार, आपण पाहिलं नाही काही नाही. हा पहिलं आपलं युट्यूब चॅनल नव्हतं मला, आणि मेन म्हणजे युट्यूब चॅनलमुळेच नाही तर मला मंदिराची फारच आवड आहे. पहिल्यापासून मला मंदिरात जायला फार आवड. सांगा एवढा लगीन पण तेव्हा धर्मावाला माणूस नाही आहे. मला असं वाटतं गाईज की आपण हे ना कुठंतरी कोणाला तरी घाबरलं पाहिजे. घाबरलं इन केस माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की बाबा आपण ज्या काही गोष्टी करतो आणि आज आपल्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहे तर लोक कोणीच कोणाला घाबरत नाही. माझं म्हणणं असं आहे की बाबा आपण असं अज्युम करून चालायचं कोणती तरी दैवी शक्ती आपल्यावर नजर ठेवून. त्याच्यामुळे आपला एक दोन फायदे होते की आपलं एक स्पिरिच्युअल जर्नी जी चालू होती, आणि दुसरा विषय असा आहे की आपल्याकडून जे काही कळत न कळत होणाऱ्या वाईट घटना आहे किंवा आपण उदाहरणार्थ एखाद्या आपण चालता एखाद्या कुत्र्याला मारतो, ते नाही मारायला पाहिजे काहीच. कारण की कुत्र्याला पण देवानीच बनवलं आणि आपल्याला पण देवानीच बनवलं. मग कसं आहे कोणता तरी घाबरा, कोणतं तरी. मी असं नाही म्हणत का तुम्ही याच देवाला माना, तुम्ही कोणत्या पण देवाला माना, पण कुठंतरी आपलं नास्ता राहू द्या. कारण की आपल्या समाजामध्ये वाढती नास्तिकता बघून फार वाईट वाटतं मित्रांनो, फारच वाईट वाटतं. कसं आहे आज आपण या जगामध्ये जास्त दिवस पण नाही, त्याच्यामुळं काय व्यवस्थित राहा, कोणतरी देवाला माना, कुठंतरी नसतं. मित्रांनो आपण इथे आता कुंभमेळ्याच्या आसपास पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळात 10 ते 15 मिनिटात आपण आपल्या लोकेशनला पोहोचणार आहे. मित्रांनो आज रविवार असल्यामुळे जरा ट्रॅफिक जास्तच वाटते मला. ही गाडी आताच नवीन घेतल्यामुळे मला एवढा हात बसलेला नाही गाडी, त्याच्यामुळे मी थोडासा आरामाने गाडी चालवतो. कसं आहे माहिती आहे मित्रांनो, माझं एक मानणं आहे, मी किती दिवसापासून तरी मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतोय. माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आपल्याला देवाचा बुलावा येतो तोपर्यंत कोणतीच गोष्ट
माझा याच्यावर ठाम विश्वास आहे. कारण की माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी, जे आपल्यासोबत लिहिलेली गोष्ट असते मित्रांनो, ती होणारच, 100% होणार. कारण की त्याला कोणी माणूस हँडल नाही करत, त्याला हँडल करणारा तो विधाता आहे. त्याच्यामुळे मित्रांनो कुठंतरी नतमस्तक व्हा. काय लागतं, थोडा वेळच लागेल आपल्या जीवनामधून, लागू द्या मित्रांनो. त्यांना आपल्याला एवढी छान सृष्टी निर्माण करून दिली, आपण त्यासाठी 10 मिनिटांनी काढू शकतो. आणि देवासाठीच नाही, त्यामध्ये पण आपला स्वार्थ आहे मित्रांनो. एखाद्या ठिकाणी तुम्ही नतमस्तक झालात तर तुमच्या जीवनामध्ये कळत न कळत असे काही फायदे होतील मित्रांनो, आणि अशा गोष्टी घडतील. मी एक्सपिरियन्स केलेलं आहे आणि मी पूर्णतः आस्तिक आहे मित्रांनो. त्याच्यामुळं माझा ईश्वरावरती फारच ठाम विश्वास आहे. हा, काही लोकांचा नसेल त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, त्याचा इच्छेचा प्रश्न आहे. असं मित्रांनो, आपण आता जाऊया मंदिराकडे. मित्रांनो समोर 2 गाड्या येत आहेत, माझी एकदम गेले मित्रांनो. मला थोडासा टायर मधून आवाज येतो मित्रांनो, काय प्रॉब्लेम मला पाहावं लागतो. आता आपण भालगाव या गावामध्ये एंटर करत आहोत आणि मंदिर जे आहे ते जो पुढचा आपला बीड बायपासचा जो हायवे त्या ठिकाणी मित्रांनो. रस्त्याचं जरा भीतीच वाटते, सिंगल रस्ता आहे, मोठ्याले वाहन येत आहे, एकदम आरामाने गाडी चालवतोय. हा, याच्यासाठी मी मित्रांनो गाडी घेऊन येतो, यासाठी मी बाईक घेऊन येतो. विषय काय माहितीये का, बाईकचं आपल्या हातात बसलेलं राहत, कारचं काय जरासा नवीन मामला आहे. लागणार आपल्याला काय, फारच मोठा गड्डा आहे. दोन मुलं होते, त्यांना थोडी गडबड होती मित्रांनो, त्याच्यामुळे आपण त्यांना जाऊ दिलं. असं आपल्याला गडबड नाही मित्रांनो, आपण एकदम आरामाने रिलॅक्स मध्ये निघलेलो आहे. आपल्या दररोजच्या बोलण्यामध्ये काही जर इंग्रजी शब्द येत असतील त्याच्याबद्दल मी माफी मागतो मित्रांनो, पण आता सवय लागलेली ती मोडू नाही शकत लवकर. आणि मी प्रयत्न करीन मित्रांनो की मी शुद्ध मराठीच बोलावं. माझा जो गावाकडचा ॲक्सेंट आहे मित्रांनो, तो त्या व्हिडिओमध्ये येणारच. म्हणजे बळजबरीनेच असं शुद्ध बोलावं हे मला माझ्या मनाला नाही पटत मित्रांनो. मी जसं आहे तसंच तुम्ही मला ऍक्सेप्ट कराल. सॉरी, ठीक आहे, आता काय ऍक्सेप्ट साठी मराठी शब्द मला नाही ध्यानात येते. ठीक आहे, चालेल. अशा ठिकाणी थोडंसं मला आणखी पण भीती वाटतं मित्रांनो. कसं आहे मित्रांनो, गाडी नवीन आहे आणि ड्रायव्हर पण नवीन आहे, त्याच्यामुळे कसं आहे थोडं घाबरलेलंच बरं. खेडेगावातले रस्ते असे असते पूर्ण गाडी आपली आता वाट्याची खाली गेली होती. उतरल्यावर बघावं लागेल मित्रांनो कुठे टेकली वगैरे, का आवाज तर काही आलेला नाही. बघू, ईश्वर आहे आपल्यासोबत, आपला पूर्णतः भरोसा त्याच्यावर. बघू, होईल सगळं काही छान आमच्या जीवनात पण आणि तुमच्या.
असंच आमचं चॅनल बघत राहा मित्रांनो, आणि असेच देवस्थान बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. मी पण तुमच्यातला एक सर्वसाधारण माणूस आहे मित्रांनो, त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही मला सपोर्ट करावंच, माझा हक्क येतो तुमच्याकडे. मी खोटं बोलत नाही मित्रांनो, माझा खरंच हक्क आहे तुमच्यावरती. आणि मी तो का नाही गाजवायचा, गाजवणार तो. मी काही असं बाहेरचं आलेलं नाही, इथलंच आहे. त्याच्यामुळं थोडस मला आता साईडला थांबावं लागेल गाडी. मला थोडासा आपण थोड्याच वेळात आता मंदिरात पोहोचणार आहे मित्रांनो. तुमची जी आतुरता आहे मंदिर बघण्याची ती थोड्याच वेळात संपत आहे. थोडी वाट बघा मित्रांनो, कारण की ईश्वर हे सहजासहजी भेटणारी वस्तू नाही. ते आपल्याला तिथं जाऊन मेहनतीने प्राप्त करावं लागतं. आणि जोपर्यंत ईश्वर आपल्याला बोलावणार नाही तोपर्यंत तुम्ही काही करा, पॉसिबल नाही. आम्हाला बोलावलं, आम्ही जातोय. तुम्ही पण जर ते आसपास कुठे राहत असाल संभाजीनगरच्या, तर खरंच मित्रांनो एकदा तुम्ही व्हिजिट करा आणि मला कमेंट करा. खरंच तिथलं जे वातावरण आहे मित्रांनो, मी अजून व्हिजिट नाही केलेलं, मी फक्त बघितलेलं, ऐकलेलं आहे. जे आमचे मित्रजन आहे त्यांनी सांगितलेलं आहे. खरंच ते मंदिरामध्ये वेगळीच अशी एक ऊर्जा आहे. प्रत्येक धार्मिक स्थळामध्ये असते, तिथं पण आहे. आज आपल्याला ईश्वराने पालगाव इथे बोलवलं. काय सांगावं, कुठे आपल्या केदारनाथ, बद्रीनाथ, मोठमोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी. आणि आपलं चॅनल जसं जसं ग्रो करेल मित्रांनो, तसं आपण पुढचे देवस्थान कव्हर करत चालणार आहे. माझं स्वप्न आहे मित्रांनो की मी आपले भारतामधले 12 जी ज्योतिर्लिंग आहे ज्यांना आपण पवित्र मानतो ते पूर्ण मी कव्हर करावे, आणि ते मी करणारच मित्रांनो. पण तुमचा आशीर्वाद राहू द्या मित्रांनो. हा, आधी बोललाच म्हणजे त्याला बोलायचं होतं केव्हा त्याचं ऐका थोडा मित्रांनो. तो पण माझ्या कंटिन्यू सोबत राहणार. आता मी काय करतो मित्रांनो, थोडंसं मी गाडीच्या चाकात मला थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम वाटतो, तुम्ही थोडंसं उतरून बघतो, थोडंसं स्किप करतो. बस मंदिराच्या आसपास आलेलो आहे. कमान तुम्हाला दिसणं चालू झालेली आहे. आधी तिकडे मंदिराचा कळस दिसला मित्रांनो. अशी मान्यता आहे की गेल्या गेल्या जेव्हा मंदिराचा कळस दिसतो त्याचे दर्शनार्थ तिथंच होऊन जाते. त्यामुळं आपले दर्शन झालेलं आहे मित्रांनो. मधून तुम्हाला दाखवणारच आहे, पण 50% दर्शन आपले झालेले आहे. एकदा गाडी कुठंतरी पार्क करतो चांगल्या ठिकाणी, नंतर मी तुम्हाला आतमधून दाखवलं. गाडी कुठं घ्यायच लावा काय गाडी इकडं हो. आज लय गर्दी मित्रांनो. मित्रांनो आपण
आरतीची वेळ लागली सरांनी आपल्याला फारच चांगल्या वेळेला बोलवलं. बघू शकता इथे आरती चालू आहे. आधी आपला हातात मोबाईल घेऊन हा मंदिराचं परिसर तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवतो. मित्रांनो तुम्हाला मंदिराचं कॉरिडॉर दाखवतो. मोबाईलची बॅटरी पण आजच थोडीशी कमी झालेली आहे. बघूया वरचं म्हणजे साईनाथ साईबाबाच मंदिर सॉरी साईबाबाचे पण दर्शन करूनच घेऊया. आता बघूया आपल्याला सांगितलं की ते फराळाची सोय आहे त्यामुळे आपण फराळाचं करायला जात आहे.